वर्क स्टार्ट करत आहोत आपण. तर आपला पहिलाच दिवस आहे आणि हा असा स्टँड असतो आरीवर्कचा. हा स्टँड असा हे नट मी बसवलेले आहेत. हे याला बसून नसतात, हे आपल्याला जॉईन करून घ्यायला लागत असतात. ह्याचे स्क्रू असतात ह्याच्यावाले. आणि ह्याच्यामध्ये ह्याची 18 इंचची ही रिंग आहे. ही रिंग लाकडाची असते आणि रिंग जी तुम्ही आहे तर 18 इंचचीच घ्यायची, कारण की ह्याच्यावर पूर्ण आपला ब्लाऊज पीस बसतो. आणि ह्या रिंगला ही मी चिकट टेप लावलेली आहे, ट्रान्सपरंटवाली. तुम्ही जर मेडिकलवर भेटते ती पांढरीवाली, ती लावली तर अजून चांगलं होईल, त्याच्याने कपडा निसटत नाही, तो कागदी असतो त्याच्यामुळे. तर असं आपल्याला हे पूर्ण रिंगला लावून घ्यायचं आहे. एकच परत लावायची, डबल जागेवर टेप नाही लावायची. जर डबल लावली तर खूप जाड होऊन जाईल, एका जागेवर जाड एका जागेवर पतलं होऊन जाईल, मग कपडा निसटत राहील आपला. तिसरे म्हणजे हे असं एक व्हाईट कापड घ्यायचं पहिले सुरुवातीला आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी, किंवा ब्लॅक घ्यायचं, म्हणजे आपल्याला आपलं वर्क केलेलं सगळं दिसतं, समजतं आपल्याला. आणि एक असं एक कटर घ्यायचं, जे जिथं मटेरियल भेटतं शिवणकामाचं, मॅचिंग सेंटर समजा तुमचं जे असेल गावात, तिथे हे असं एक कटर. आणि ही सुई आहे, ही नीडल आरीवर्कची ट्युलिपची आहे, 14 नंबरची. सध्याला तुम्ही ही आणून घ्यायची प्रॅक्टिससाठी. ही पेन्सिल, व्हाईट पेन्सिल आहे मार्किंगसाठी, किंवा तुम्ही टेलरिंग चॉक वापरला तरी चालेल. थ्रेड घ्यायचा झरीचा, थोडा जाडवाला घ्यायचा, तो बारीक भेटतो तो नाही घ्यायचा, हा जाडमध्ये बघून घ्यायचा बरोबर. आपल्याला ह्याच्यानेच चेन स्टिच शिकायची आहे पहिले. ही आहे प्रोफेशनल नीडल आहे, ही स्टीलमध्ये आहे, हे वुडनमध्ये पण असते, पण हे तुम्हाला आत्ताच नाही वापरायची, जेव्हा तुम्हाला खूप प्रॅक्टिस होईल ना तेव्हा वापरायची. ही सध्या तुम्हाला ह्या 14 नंबरच्या नीडलनीच प्रॅक्टिस करायची आहे. एक स्केल पण असू द्या जवळ, तुम्हाला सरळ रेष पाडायला. जेव्हा आपण चेन स्टिच शिकतो तेव्हा सरळ रेष पाडायला एक स्केल पण पाहिजे असते. तर तुम्हाला हे साध्या बेसिक सुलभ गोष्टी सांगितलेल्या आहे मी सध्या. आपल्याला अजून समोर साहित्य लागणार आहे खूप, पण सध्या स्टार्टिंग ह्याच्यापासूनच करूया. सध्या आता आरीवर्कचा खूप ट्रेंड चालू आहे, तर हा सामान तुमच्या शहरात किंवा तुमच्या गावात इझिली मिळून जाईल. टेलरिंग शॉपमध्ये किंवा मॅचिंग शॉपमध्ये विचारून बघा, जर नाही मिळाला तर ऑनलाईन मागवा. आणि बाकीचं साहित्य जे लागणार आहे तुम्हाला मी हळूहळू सांगेलच काय लागेल ते. तर सगळ्यात पहिले हे अशी खाली रिंग ठेवून घ्यायची. ह्याला स्क्रू नाही आहे, ती वाली बिना स्क्रूची रिंग जी आहे ती खाली ठेवून घ्यायची. ह्याच्यावर असा कपडा ठेवायचा, तुमचा जो कपडा आहे तो अस्तरचा कपडा आणून घ्यायचा, हलकावाला जो अस्तर, म्हणजे थोडासा जाडा असतो तो वाला. 35-40 मीटरपर्यंत मला मिळून जाईल. असा खाली ठेवून ह्याच्यावर आपला कापड ठेवून घ्यायचा, त्याच्यावर हा स्क्रूवाला रिंग ठेवून घ्यायचा. ते टाईट करायचा, जेवढं होईल तेवढं टाईट करा, म्हणजे आपला कपडा निसटणार नाही. असे दोन बोट ठेवायचे अंगठे, असं उभं ठेवायचा रिंग, खेचायचा कपडा, म्हणजे टाईट होऊन जाईल, लूज पडणार नाही. हा स्टँड घ्यायचा, या स्टँडवर ठेवायचा. हे जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ही रिंग टाकायची, अशी घालून घ्यायची, जाती ती खाली अशी, त्याला दाबायचं. हे बघा, ही अशी माझी रिंग व्यवस्थित बसलेली आहे, फिट झाला आहे कापडाच्यावर. तर अशा प्रकारे तुम्ही बसून घ्या. तर आजच्या पुरतं एवढंच. तुमचे काही प्रश्न असतील याच्याविषयी तर विचारा, मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.
आणि उद्यापासून आपण चेन स्टिचला सुरुवात करूया. उद्या चेन स्टिचचा व्हिडिओ टाकणार आहे मी. तर आजच्या पुरतं एवढंच.